तर मित्रांनो, मी तुम्हाला आज दाखवणार एक असा माणूस ज्याचे आहेत 12 बायका, त्याच्या आहेत ऑलमोस्ट 700 पोरं आणि चिल्ड्रन्स. यू हॅव यू नो एनी 98 children. 80 98 children. Was 102. The 4 dead. 102 बच्चे और 568 नाती पोते हैं. 12 बीवियां हैं और इन 12 बीवियों में से मेरे 102 बच्चे पैदा हुए. 102 में से 4 बच्चों की मौत हो. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज आपला आहे 5वा दिवस, म्हणजे पहिला दिवस युगांडामध्ये आणि 5वा दिवस आफ्रिका ट्रिपचा. तर टायटल बघून तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे चाललो आहे. टालेजा करून एक डिस्ट्रिक्ट आहे, बुगीसा करून. इथून आहे 45 किलोमीटर्सवर. अशा माणसाला बघायला चाललो आहे. भाई साहब, तो आहे वर्ल्डचा सगळ्यात जास्त मोठी फॅमिलीवाला माणूस. त्यांनी काढले आहेत कमसे कम 100च्या अधिक पोरं आणि 578 त्याची पोरांची पोरं, म्हणजे त्याची पोती. आता ते 600 पण झाले असतील. पण आता चाललो आहे मी त्याला बघायला, आणि त्याला बघायला जाण्यासाठी एवढा सकाळी उठतोय. नाही, तुम्ही माझ्या पागे पाहू शकतात गुरुद्वारा इकडे, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेला. तुम्हाला सांगतो, मी खास करून त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी. ॲक्च्युली मी काळा दिसणार कारण की सण मागे ॲक्च्युली प्लॅन होता माझा कंपालाला जायचा, बट ते खास त्याला भाईला भेटण्यासाठी मी अंबालेमध्ये स्टे केला. मला माहिती नाही तो असणार आहे की नाही ते पण, बट आपण जेवढं पण होणार मला जाऊन तिथे दाखवणार प्रॉपर. आणि मित्रांनो, तुम्हाला मी जसं लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं, आता पण सांगतो भाई, हे लोक सकाळी वगैरे लवकर उठतात, दुकानं वगैरे ओपन करायला चालू करतात. आता 6:30 झाले, तिथे चेलपेल आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं, ही जी कंट्री आहेत आफ्रिकन कंट्रीज, जेवढे पण मी म्हणजे आता आलो आहे भाई, आपल्यापासून 10 ते 15 वर्ष मागे आहेत. तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये येतात, तुमच्या अंगामध्ये पेशन्स पाहिजे. आता ते पेशन्स पण मी काय सांगतो, आपल्याकडे आयफोन वगैरे आजकाल आले, तर पटापट ब्राउझिंग वगैरे सगळं फास्ट होतं भाई. इथे आजही इथं डब्बा फोन लोक वापरतात. इथं कोण व्हॉट्सअप नाही वापरत, म्हणजे 100पैकी 10 लोकांकडे असेल ते फोन जे अफोर्ड करू शकतात. भाई इथे जाम लोक स्लो काम करतात. म्हणजे आत्ता पकडून चाला, आधी जे आपण पूर्वीच्या काळामध्ये पकडून चालायचो, तर तसंच सेम आहे इथे. म्हणजे एक मेसेज पोचवा म्हणजे जाम स्लो आहे, सगळं स्लो इथं काम करतात वगैरे. म्हणजे ते एक आपण न्यू जनरेशनची पोरं असल्यामुळे आपल्याला ते थोडं, बट भाई मी इथे येऊन माझा पेशन्स लेवल नेक्स्ट लेवल टेस्ट झाला आहे भाई. म्हणजे इथे आल्यावर मला कळलं आहे भाई काय आहे पेशन्स. मित्रांनो, आपण आलो इथे. ही टॅक्सी आपल्याला बुटालेजाला नेल, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं टॅक्सी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हे निघत नाही. आणि आता हाच इथं लोचा आहे. तर आता बघू, आता तो कोणच नाही, मी एकटाच आहे. तो बोलला ॲटलिस्ट 5 लोक झाले तर आपण निघू, नाहीतर मग भाई इथं वाजलेत ऑलमोस्ट 8च वाजलेत. म्हणजे ते भरायला 1 तास लावणार 9ला, म्हणजे निघेपर्यंत 9:30, पोचेपर्यंत 11. हे इथे असंच आहे, मी तुम्हाला सांगतो ना. तुम्ही आपल्या मुंबईमध्ये वगैरे कसं असतं, आपण प्लॅनिंग करून निघतो लगेच वगैरे, इथे असं नाही चालत भाई. हे एवढ्या मागे येत ना, म्हणजे इथं ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. आणि मग तुमचं जोपर्यंत गाडी भरत नाही तोपर्यंत निघणार नाही. तर बघू. तर मित्रांनो, मी इकडे आलेलो, मला कोणच भेटत नव्हतं. देवासारखं मला आता भेटला. मी ते कन्फ्यूज झालेलो. मी परत मोबाईलला जात होतो, धाराशिवमधून भाई. म्हणजे बघा, तुमची जर विचार करत, मला आता जायचंय बुगीसाला जायचंय, तर मला इथे कोणच भेटत नव्हतं. हा लकीली आला आणि बोलला इंडियामधून, आणि मेन म्हणजे महाराष्ट्रामधून आहे. आणि आता मी बघतो, याच्याशी बोलतो आधी, मग आपल्याला जायचं जिकडे भेटूया, आणि मी तुम्हाला सांगतो. मी याच्याशी आधी बोलून घेतो. तर बघा, महाराष्ट्राचा माणूस मला इथे कुठल्या तरी गावामध्ये भेटला. म्हणजे हे एक आहे की आपल्याला एक देवासारखाच भेटलाय. म्हणजे मलाही, मी कन्फ्यूज झालेलो, कळत नव्हतं, कोणालाच तो माणूस कळत नाही. पण आता मी तुम्हाला सांगतो, चला थोड्या वेळामध्ये सांगतो की ना तो हाय कुठे. हा येऊन ये काय इथलंच आहे. हां हां हां, यू नो दॅट गाय फ्रॉम भाई हा माणूस. I know. You know. Casera. Our home. So you know him. You know where his home is. I know his home. You come with me. I will send you this. He's a YouTuber. He wants to meet him for interview. You go with him. He will send you back. म्हणजे आता तू येशील का, तुला जमेल? काम आहे का तुमचं? आले तर चांगलं होईल. नाही येतो मी, फक्त जेवायला आलतो. हां हां, मग चला आपण जेवूया आपण एकत्र. मी पण खाल्लंच नाही काही. पण तुम्ही, माझं सगळं काम मी रेडी करून आलो. हां हां, तुम्ही राहतात का इथे? इथंच आहे माझं रूम, गॅब्रिएला मध्ये. हां हां भाई, मी तर येडा झालेलो लिटरली. लोकांना समजत नाही. दादा तुझं नाव? श्रीधर ना, श्रीधर काटके आहेत भाई. देवासारखा. म्हणजे मी असं, म्हणजे मला कळत पण नाही मला, म्हणजे असा कसा काय माणूस भेटला.
भरोसेवाला माणूस भेटणं इथं खूप गरजेचं आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर डोळे बंद करून आपण विश्वास ठेवू शकतो अशी काय हे नाही. तुम्हाला जेवण करायचं असेल तर दुपारी माझ्या घराकडे या, जेवण करू. हो नक्की. पहिले आधी आपण तुम्ही जर येत असतील तर आपण जाऊ. तुम्ही इथे किती वर्षापासून आहे? आता 2 वर्ष झालं, मी पुढच्या महिन्यामध्ये वापस चाललो. याला कसा माणसं भेटतात म्हणजे एक विचार करा काय म्हणजे भाई चांगले कामं केले तर अशी माणसं पण भेटतात एवढंच मी बोलेन. मला वाटतं माझ्या कझनला तुम्ही भेटा. तर मित्रांनो आपल्याला श्रीधर ॲक्च्युली लांब आहे म्हणून जमत नाही बट चालेल, त्याचं काम पण आहे इकडे. तर त्याचा मित्र पाठवतोय, काय नाव? लॉरेन्स आहे, तो आपल्याला नेऊन नेणार आहे. आता बघू. आणि एवढं हेल्प करतो श्रीधर त्याच्यासाठी खूप आहे. तर याच्यासोबत आपण जाऊ आणि आम्ही परत येतो मग वापस आल्यावर मला काय तर जेवायला बनवतो, आपण सोबत खाऊ काय सोबत आम्ही. बट आता आपण ह्याच्या मित्राला घेऊन जाऊ आणि तिथे आपण व्हिडिओ वगैरे बनवू आणि येऊ परत. श्रीधरची आपण गप्पा गोष्टी पण करू. मी माझी बॅग नाही आणली, जर मी माझी बॅग आणली असती ना श्रीधरच्या इथेच नक्की थांबलो असतो. पण ठीक आहे, काय वांधा नाही. आता आपण जातो. मराठी माणूस भेटणं, तुम्ही विचार करा अशा गावामध्ये येण्यासारखा मी उभा होतो आणि हा काय घ्यायला आलेला असतो? दूध घ्यायला आलेला या दुकानामध्ये आणि आपल्याला भेटणं हे भाई मी तर देवाने पाठवल्यासारखाच माणूस हे बोलतोय. पण ठीक आहे, आपण याच्यावर बोलू आता बसून वगैरे. आपण आधी जाऊन येऊ, लेट नको व्हायला. तर येतो आम्ही जाऊन. ह्याच्या पैशाचे वगैरे बोलले ना, पैसे मी देतो. त्याला विचार हाऊ मच वी लेट अस टॉक टू हिम नाउ बिकॉज वी आर गोइंग टू यूज द सेम गाय टू गो अँड कम बॅक. तर भाऊ येतो आम्ही जाऊन. कीप हिम सेफ अँड यू बी देयर व्हेन इंटरव्ह्यू इज देयर. चल आलो. चल चल. तर मित्राने आपल्याला एवढी हेल्प केली. आपल्यासोबत लॉरेन्स आहे, चा आपला बॉडीगार्ड आहे लॉरेन्स. चलो. मित्रांनो आता आपण फायनली पोचलोय. ह्याला माहिती आहे आणि त्या बोलतो लोकल लोकांशी. काहीच नाही कळत मला. इथे केनियामध्ये आपण होतो इंग्लिश बोलतात, इथे इंग्लिश थोडं थोडं येतं. चला मी अपडेट देतो तुम्हाला. I came from so long. भाई साहब आपल्या समोर आहे मुसा भाऊ. Hello. How are you? I'm good. How are you? How is it there? It was so hectic. From where? I came from India. How are you? All good, all good. Thank you to come. Yeah. So आता आम्ही बोलून घेतो कसं काय आहे. आणि मुसाची अख्खी फॅमिली आता थोड्या वेळा येईलच. तर मित्रांनो आपण आलो इथे फायनली. बट आता सीन कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो. आता ऑब्व्हियसली याचं नाव झालं आहे, जरा याला फेम आल्यामुळे तो त्याचं म्हणणं आहे की आता जर तुम्ही इकडे आलात आणि त्याची फॅमिली पूर्ण जमा करायची आहेत तर त्याला पैसे लागतात. तर तो पैसे छोटे पण नाही मागा, ते जास्त मोठी अमाऊंट सांगतो आहे. आणि कसं आहे इथे इन्फॉर्मेशन पण तुम्हाला पाहिजे असेल त्याच्याकडून तर तुम्हाला त्याला पैसे द्यायला लागतात. तर इकडे असं पूर्ण विलेज आहे, तुम्ही पाहू शकता. ते अख्खं याचं हे आहे, त्याने अख्खं स्वतःचं एक साम्राज्यच हे केलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं मस्जिद पण बांधली, हे सगळं त्याचं गाव आहे. तर त्याचं म्हणणं काय आहे की जर आपण सगळ्यांना बोलवलं तो फोटो वगैरे काढणार बट पैसे द्यायला लागणार आणि आपल्याकडे तेवढे पैसे आहेत नाही. म्हणजे मी हेल्प करायला रेडी आहे बट तेवढं नाही. म्हणजे मी त्याला जी अमाऊंट बोललो तो बोलतो नाही याच्यामध्ये एवढं होणार नाही. बट ठीक आहे, आता जे पण आहे तर आपण तुम्हाला मी शॉर्टमध्येच दाखवतो कसं काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग. बाकी सगळं आपण थंबनेल वगैरे आपण फोटोजमध्येच करू. त्यांना तर भेटवलं मी तुम्हाला जो होता तो. इकडे तुम्ही पाहू शकता अख्खी अशी त्याची फॅमिली आहे, तुम्ही बघू शकतात इथे. ही स्टोरी अशी आहे, हा माणूसचे आहेत 12 बायका, 570 ऑलमोस्ट नातेपोते आणि आहेत ऑलमोस्ट पकडून चला किती 108 पोरं. आईला म्हणजे विचार करा हा माणूस तो आहे. आणि इथे अख्खी पोरं बसलेत तुम्ही पाहू शकतात. हे बघा, हे बघा सगळे जे जे ग्रँड चिल्ड्रन्स आहेत हे सगळे हे जे तुम्ही पाहू शकतात. आणि इकडे हा बसलाय, आपल्याला काय हेल्प नाही करणार म्हणजे पैसे पाहिजेत त्याला म्हणून. बट आता ठीक आहे, काय पण असेल ते बोलू आपण. आता मित्रांनो थोडा इथे म्हणजे इश्यू नाही बोलू शकत बट तो बोलतो की बस झाला आता जास्त रेकॉर्ड नको करू कारण की तो बोलतो तेच पैशासाठी. पण ठीक आहे, हे रिॲलिटी मी तुला तुम्हाला सगळ्यांना कळेल की म्हणजे इथे येऊन आता ह्याने पूर्ण कमर्शियलाइज केलं आहे स्वतःला. ऑब्व्हियसली तो एक फेम भेटली तर तो करणारच. आपल्या इंडिया बाहेरगावी सगळं चालतं तसं आहे. तर ही होती आहे भाईची फॅमिली. तुम्हाला जसं दाखवलं इथे सगळे राहतात कसे, बाईने कसं. आणि त्याच्यात 2 जे बायका आहेत ते त्याला सोडून गेल्या. आता फक्त 10 बायका आहेत त्याच्या. ती पण का सोडून गेल्या कारण की इथे त्याला राहायला नाही जमायचं, म्हणजे त्यांना कंजेशन वगैरे व्हायचं. मग त्यांनी भरपूर म्हणजे त्याची एक पकडून चला 1-2 एकरमध्ये त्याचं हे लँड आहे. इथे गाई वगैरे त्यांनी पाळल्या आहेत. मस्जिद बाईने कशी बनवली मला ते कळत नाही.
बट वॉशरूम वगैरे पण प्रॉपर त्याने केलं, म्हणजे ह्याला पैसे आलेत. तुम्हाला फ्रँकली बोलतो, हा जो माणूस आहे, याचं हिंदुस्तान टाइम्स भरपूर ठिकाणी ह्याचं म्हणजे अल जजीरा वगैरे मोठे मोठे प्लॅटफॉर्मवर पण हा रेकॉर्ड केलं आहे, म्हणजे ह्याला म्हणजे याचं आर्टिकल आहे. मग त्यामुळे ह्याला म्हणजे बोलतात ना, कुठून ना कुठून मदत पण भेटली आणि ह्याला मदत पण करतात, कळलं आहे. तुम्ही पाहू शकता असं पूर्ण गाव आहे. माझ्याकडे ड्रोन नाही, तर ड्रोन बाप शॉट आले असते, म्हणजे पकडून चला. म्हणजे इथे त्यांनी सोलार पॅनलही लावले, काय काय हटवर असे छोटे छोटे हट आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि इथे गाय असे चारतायत आणि इथे पाणी पण आहे, प्रॉपर बोरवेल म्हणजे एक बोलतात ना साम्राज्यच त्यांनी उभं केलं स्वतःचं. आणि ठीक आहे, आता त्याला पण व्हिडिओमध्ये जास्त घेतलं नाही, स्टार्टलाच घेतलं तेवढं. बट आता कसं आहे की आपल्याला पण चांगलं नाही वाटणार. आपण कसं, मी त्याला मदत करणार आहे, मी असं नाही करणार आहे की त्याला काहीच पैसे नाही देणार. आलो आहे आपण तर त्याला थोडे तर पैसे देऊच, जे पण आहे ते. आणि बघू आपल्या हिशोबाने जसं परवडतं तसं देऊया. तर मुसाबाईला मी पैसे दिले, खुश झाला, आता बघा बोलायला लागला आहे. सो कॅन आय लाईक हाऊ मेनी चिल्ड्रन्स यू हॅव, यू नो एनी? 98 children. 80? 98 children. Was 102. The 4 dead. 4 dead. Yes. Remain 98. 98 remain. Yes. And how much these are your children? These all are your children? Yes. Grandchildren. Yes. So do you know your first grandchildren name? I know, but I will tell you after coming back. Musa, you know your first children name? Yes, I know, but you go, you will. But tell me your first. You return back. At least tell me your first children name. No? Wait. No, याला पैसे जास्त द्या. आणि भाई मला विचारायचं आहे की भाई तू कसं गेलं. इथे आपल्याशी एक सांभाळली न जात, भाईने 12 सांभाळले, 700-800 लोक सांभाळले. तर नेक्स्ट आहे आता भाव खाणार, त्याला जास्त पैसे पाहिजेत म्हणून. आणि ते सगळे जे कामं चालू आहेत, सगळ्यांना प्रॉपर कपडे आहेत, प्रॉपर आहेत, आणि ते पण आहे. तर भाईने बघा प्रत्येक बायकासाठी एक रूम काढली आहे, तुम्ही पाहू शकतात, प्रत्येक बायकासाठी. आणि इथे त्याचे प्रीमियम बायका राहतात. प्रीमियम म्हणजे पोरांच्या बायका, म्हणजे ज्याची जे पोरं आहेत ना, ही त्यांच्या बायकांची घरं तुम्ही पाहू शकतात. इकडे आहे. तर मित्रांनो, आता आपण सगळं गाव जमा नाही करत आहे, गाव जमा करायचे जास्त पैसे मागतोय. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण इथून निघतोय. अर्धा तास झाला भाई, मजा आली. म्हणजे भाईला भेटून याच्याशी थोडंफार बोललो, कसं काय आहे भाई, याला मानलं पाहिजे. आणि भेटू आता आपण इथून. ह्याला मी बोललो की उद्या येतो जास्त पैसे घेऊन, याला गंडवतोय आणि निघतोय आता इथून आम्ही. लेट्स गो. Okay, bye. Thank you. Asante. Bye. Yeah. We'll come again. Yes. Yeah. Okay, bye. You will meet me here. Yeah, I'll meet you again. Yeah, bye. Okay. तर चला जाऊया. जास्त पैसे दिले तर हा अख्खा गाव पण टूर करवतो. पण आपल्याकडे लकीली जास्त पैसे नाही आहेत. जे होते ते आपण थोडी मदत केली आपल्या हिशोबाने. आणि भेटूया. चलो बाय. मित्रांनो, आपल्या मित्राने हे जे रूम मध्ये आपल्याला डाळ भात बनवले, आणि हे मला खूप टायमापासून खायचं होतं इंडियन जेवण. आपण ऑलमोस्ट आता 5वा दिवस आहे, 5 दिवस झाले आपण तिकडचं बीन्स आणि चपातीच खातोय मी. आणि मग आता हे इंडियन खायला भेटतंय, मस्त खाऊया. मित्राने बनवले आपल्याला, तुम्ही पाहू शकतात, एकदम भारी. माझा मित्र आपल्याला एकदम देवासारखा भेटलाय. खातो आणि तुमच्याशी मी नंतर बोलतो. चला. आपला श्रीधर जो आहे फक्त 23व्या वर्षी युगांडामध्ये येऊन असं काम करतं. म्हणजे भाई बाहेर इथून म्हणजे इंडियावरून इथे जर माणूस आला तर सर्वाइव्ह करू शकतो का, असं काय वाटतं? कामाला बाहेर यायचं असेल तर एकच समजून घ्या, विदाउट सफरिंग देयर इज नो सक्सेस.